सरकारनं नुकतेच 14 जे धान्य आहेत किंवा जे 14 पीक आहेत त्यांना आता हमीभाव जाहीर केलेला आहे। मात्र वाशिम जिल्ह्यात एक चित्र पाहायला मिळतं ते सोयाबीनबद्दलचं। आपण बघू शकता वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे सोयाबीन विक्रीला आलेलं आहे आणि गेल्या वर्षीचा जो हमीभाव सरकारनं जाहीर केला होता तो जवळपास 46 रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव जाहीर केला होता। मात्र त्या दरापेक्षाही कमी भावानं सोयाबीन विक्रीचा प्रकार वाशिम बाजार समितीमध्ये नाही तर अख्ख्या जिल्ह्यामध्ये सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकूण जर पाहायला गेलं तर हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीन विकू नये असे नियम आहेत, मात्र त्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही। एकूण जर विचार केला तर नवीन जे हमीभाव आहे शेतकऱ्याला मिळालेला 4880 रुपयाचा सोयाबीनला हमीभाव मिळालेला आहे, मात्र त्या दरानं सोयाबीनला भाव मिळत नाही। 4200 ते 4400 पर्यंत दर मिळत आहे। काही शेतकरी आहेत आपल्यासोबत। दादा सांगा काय भाव मिळाला सोयाबीनला? सांग पण काय मिळाला भाव तुम्हाला? सोयाबीनला 44 भाव मिळाला आहे फक्त 44 रुपये। केव्हाचं सोयाबीन समोर? 2 वर्षाचं सोयाबीन आहे आमच्याकडे। बरं, कमीत कमी 5-5.5 रुपये भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याला। बरं काय आता किती खर्च लागला एकरी तुम्हाला? एकरी जवळपास 10 ते 12 हजार रुपये खर्च येतो। बरं, आणि शासनाचा भाव आता 48 रुपये भाव असला आहे। भाव मिळतो आम्हाला 44 ते 43 रुपये। अच्छा, हां, हे परवडा लागलं नाही आम्हाला। काय तुमची काय नाराजी आहे सरकारमध्ये? काय मागणी काय राहील? मागणी म्हणजे हमी भावाप्रमाणे तरी सोयाबीन आमचं गेलं पाहिजेत ना। अच्छा, हे एकूणच जर चित्र पाहायला गेलं तर हे वाशिम बाजार समितीचं नाही तर आणखी काही शेतकरी इथं जे माल विक्रीला आणला होता। दादा तुम्ही सोयाबीन विक्रीला आणलं आहे, काय भाव मिळतो तुम्हाला? 44 रुपये। काय किती अपेक्षा तुम्हाला? केव्हापासून सोयाबीन सांभाळून ठेवलं होतं? 3 वर्षापासून। 3 वर्षापासून सांभाळून ठेवलं। नेमकं काय अपेक्षा काय होती तुम्हाला भावाची? आम्हाला अपेक्षा होती बस 6000-7000 भेटावं म्हणून। 6000 रुपये मिळावं। पूर्वीला रेट हे 8-10-12 हजारापर्यंत पोहोचले होते, त्या अपेक्षाने तुम्ही सांभाळून ठेवलेलं आहे का सोयाबीन? हो। बरं, आता काय विकताय? आता आणखी काय वाढायचं किंवा पुढचं सोयाबीन केव्हा येणार आहे तुमचं आता विकायला? आता पुढच्या तर 11-12 महिन्यात नाही। 11-12 महिने विकायला येते म्हणून आता तुम्ही जुनं सोयाबीन विक्री करता। हो। एकूणच चित्र पाहायला गेलं तर सोयाबीनच्या बद्दल शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नाराजी होताना ते दिसतंय, कारण की जो पूर्वीचा हमीभाव होता त्याहीपेक्षा कमी दरानं आता सोयाबीन विक्री होताना दिसतंय। नवीन तर सोडा, नवीन सोयाबीनचा जो हमीभाव आहे तो 4880 रुपये जरी असला तरी त्याच्यापेक्षाही निम्म्य जवळपास 480 रुपये घाट्यानं सोयाबीन शेतकऱ्यांना विकायची वेळ इथं आलेली आहे, कारण की आता नवीन सोयाबीन आता लवकरच बाजारात दाखल होईल। त्यानंतर आणखी दर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळं शेतकऱ्यांनी आपला आता शेतमाल असेल ते काढायला सुरुवात केलेली आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।